त्यानुसार त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचा वापर विविध संस्थेच्या विविध भागांमध्ये करणं आवश्यक आहे. हे निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण की हे निर्णय जर आज राजकीय स्वार्थासाठी मतदानाच्या लाभापोटी जर घेतले नाही तर या संस्था पुढच्या 5 वर्षामध्ये कुलूप लावल्याशिवाय थांबणार नाही. योग्य निर्णय, संस्थेच्या हिताचा निर्णय, सभासदाच्या हिताचा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय आणि मग शेवट संचालकांचा हिताचा निर्णय आणि त्यापेक्षा शेवट माझ्या हिताचा निर्णय ही भूमिका ठेवून यापुढे संस्था चालणार. मला काय वाटतं, संचालकाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं याला अर्थ नाही. सभासदांना काय वाटतं, कार्यकर्त्यांना काय वाटतं, सामान्य जनतेला काय वाटतं हा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं. तर येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित याचं रूपांतर आपण चांगलं बदलीचा काळ आहे. हा बदल व्हायला वेळ लागतो. शेवटी डॉक्टर या नात्याने मी सांगू शकतो की कधीही कडू औषध पचायला वेळ लागतो पण उपचार चांगला होतो. आणि गोड औषध लगेच घेतलं जातं पण तरी फरक पडत. तर आपलं औषध हे आपलं म्हणण्यापेक्षा साहेबांसाठी सांगू शकत नाही. पण डॉक्टर म्हणून या डॉक्टरचं औषध कडूच आहे पण ते औषध गुणच येतो हे पण तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून आज येणाऱ्या कालावधीमध्ये घेतलेले निर्णय निवडणे पट्ट्यातले आपण निर्णय घेणार आहोत. तिथे काही कठोर गोष्टींची अंमलबजावणी आपण करणार आहोत. काही निर्णय आपल्याला ठिकाणी लोकांचा त्रास होईल, लोक विरोधातही बोलतील. हेच मी दक्षिणेत सांगत होतो की जे मी करतो ते त्यांच्यासाठी करतो. लोकांना वाटतं की हे पूर्व अवघड दिसतंय वाढून टाकलं आणि आता जाऊन विचारायचं फक्त आपल्याला फक्त उभं राहायची वेळ आम्ही आता समोरचं डिपॉझिट जप्त करणार या भावनेतून मतदार समोर आले. कारण की आपला स्वार्थ कुठल्या राजकीय सत्ता टिकवण्यासाठी नाही. कारण याचं चेअरमन झालंच पाहिजे, आमदार झालंच पाहिजे, पद मिळालंच पाहिजे. आमदार व्हायचं असतं तर मागच्या 2 महिन्यामध्ये केव्हा झाला असतो. हे जे झालेत नवीन पोरं हे नवीन झाले आणि जे जे सरकार घेत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो पदाचा आनंद मर्यादित ठेवला पाहिजे. तुम्ही ज्या पदाचा आनंद आज घेताय हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहेत हे पण तुम्हाला सांगतो. आमच्या स्वार्थ पदासाठी नाही, आम्हाला सत्कारासाठी पदाची गरज नाही, आम्हाला सभा देण्यासाठी पदाची गरज नाही. आणि नुसतं गावात फिरलो तरी लोक आत्महत्या घेतात. ही आत्महत्या विखे पाटील परिवाराबद्दल लोकांनी ही आत्महत्या गेल्या 50 वर्षाच्या त्यावेळी करून दिली. त्यामुळे फार भारावून जाऊ नका. पण यायला जायला वेळ लागत नाही. मी जिवंत उदाहरण. पण आलं काय आणि गेलं काय किती वेळ लागत नाही. पदाचा मान सन्मान केला पाहिजे. पदाचा मान येता कामा नये, पदाची मंजुरी येता कामा नये. पदाचा मान सन्मान करा. मिळालेला पदाचा वापर समाज कल्याणासाठी केला तर आनंद आहे. जर त्याचा दुरुपयोग केला तर मग आम्ही आहोतच. काही काही जबाबदाऱ्या परमेश्वराने लिहून दिलेल्या आहेत. त्याच्यापैकी आपण जबाबदारी आपण पार पाडली. विधानसभेपासून सुरुवात केली अजून 5 वर्ष करू. म्हणजे हा विचार करा की मी जर एखाद्या निवडणुकीत उभं राहिलो, मी हा विचार करा या 1 महिन्यामध्ये असा विचार करा, खरं खोटं मला माहिती की माझा जेवढा प्रयत्न स्वतःला निवडून येण्यासाठी कातर मी लावतो त्याच्या 25% प्रयत्नात त्या आमदार करू शकतो. फार जास्त मेहनत करायची गरज नाही. परंतु ह्या सगळ्या सत्कारांपेक्षा आपला सत्कार एकदम विशेष आहे असं मला स्वतःला या ठिकाणी वाटतं. कारण की एक वेगळा करंट या ठिकाणी जाणवतो. करंट म्हणलं म्हणजे एक वेगळं प्रेम. प्रेमाची व्याख्या काय असावी तर शिवसेनेच्या वतीने वाडणे पाटलांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. आमचे विराटजी पुरोहित त्या ठिकाणी संघाच्या मोशीत तयार झालेले आहे. त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याच्या पुढे जाऊन घोगरेताई आमच्या काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर आहेत. त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. सर्व पक्षीय आणि सर्व प्रकारचे त्या ठिकाणी सदस्य या ठिकाणी येऊन शुभेच्छा देतात. याच्यापेक्षा अधिकचं प्रेम काय पाहिजे माणसाला. हीच माझी खरी ताकद आणि याच खऱ्या तुमच्या शुभेच्छा मला पुढील काम करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणा देतात. खऱ्या अर्थाने अनेक क्रॉस फायरिंग झाली, अनेक टीका टिप्पण्या झाल्या,
परंतु आज मी फारसं काही टीकात्मक भाषण करू इच्छित नाही. खरं तर आपले गणेश विरोधी लोकांना मी सांगू इच्छितो की माझी नम्रपणे विनंती राहील की आपल्याच परिसरातली ही कामधेनू आहे. 2-3 वर्षानंतर पुन्हा निवडणुका येणार आहे. तुम्ही रितसर लोकशाही मार्गाने सभासदांपर्यंत जा, तुमचे मत ठेवा आणि या निवडणुकीमध्ये उभे राहा. परंतु अशा पद्धतीने अडथळे आणून आमच्या या शेतकऱ्यांची कामधेनू कुठेतरी अडचणीत आणू नका, ही जाहीररित्या या वीरभद्र महाराजांच्या रणांगणातून मी त्यांना करू इच्छितो. आणि नाहीच ऐकलं तर मूळ स्वभाव त्याच्यावर येतो. पाणी, वीज, लाईट सगळ्यांवर येतो. परंतु मूळ स्वभावाप्रमाणे किती संयम ठेवायचा प्रयत्न केला तरी कुठंतरी संयमाला मर्यादा असते. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, आमचं काय कोणाशी बांधावरून भांडण नाही, परंतु संस्थेसाठी, संस्था हितासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी त्या ठिकाणी तुमच्या बरोबर मी त्या ठिकाणी उतरल आणि अशा प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवण्याचं काम मी या ठिकाणी करेल. खरं तर मीडियाचे बांधव देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले. अनेक जाहीर सभा झाल्या, अनेक सत्कार झाले, परंतु राहत्यात म्हटलं की तुमची विशेष उपस्थिती राहते. फक्त स्टेजवरच फोकस करा, नाही तर सगळे घेतले का परत अडचणी सगळ्यांना. ते म्हटलं जसं चारी सुटली नाही, एखाद्याची डीपी हात झाली, परत तेच बेकबे. परंतु मी कॅमेऱ्यात दिसले तरी अडचण. परंतु मी या ठिकाणी सगळ्या विरोधकांना सांगू इच्छितो, आपण सर्वजण आपण जेव्हा शपथ घेतो तेव्हा कुठलाही पक्षपातपणा न करता सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या प्रश्नांसाठी त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळालेली असते. आपण त्याच पद्धतीने काम करावं हीच या निमित्ताने विरोधकांना मी विनंती करतो. आणि नाहीच झालं तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जब भी मैं घायल होता हूं तब मैं घातक होता हूं, एवढंच त्यांनी या निमित्ताने लक्षात ठेवावं. मी सकारात्मक राजकारण करणारा एक कार्यकर्ता आहे, आपली रेस मोठी करणारा कार्यकर्ता आहे. दुसऱ्यांची रेस पुसण्यापेक्षा आपण आपली रेस कशी वाढल त्या पद्धतीने काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक भाषणांमध्ये मी सांगितलं, आमदार रूपी जरी 7-12 हा मला मिळाला असेल, तो बिल्ला आदरणीय मुख्यमंत्र्यांनीच माझ्या छातीवर लावलेला आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं काही काम नाही. परंतु आमदार रूपी हा 7-12 जरी मला मिळालेला असला तरी त्याच्या पोट हिस्स्यामध्ये आणि इतर हक्कामध्ये तुम्ही सगळेजण आहात, त्याच्यामुळे काळजी करायचं काही काम नाही. आणि अनेक वक्त्यांनी सांगितलं की त्यावेळेस जर झालं असतं तर 5 जिल्ह्यांचा मी प्रतिनिधी विशिष्ट घटकाचा केला असता. शिक्षकांचे प्रश्न आहेत तेही मी सोडवणार आहे. परंतु आता आपलं कार्यक्षेत्र 288 मतदारसंघात महाराष्ट्र राज्य आहे आणि त्याच्यामध्ये राहता आणि लोणी आवर्जून येतं याची मला पूर्ण कल्पना आहे. त्याच्यामुळे कुठेही असं मी म्हणत नाही, प्रत्येक जण आपापल्या परीने राज्य करते, त्या ठिकाणी काम करत असेल. वेळ प्रसंग पडला तर आपल्याला कुठलाही कमीपणा नाही. पालकमंत्री म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांकडे आपली जायची तयारी आहे. परंतु जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जर कोणावर त्या ठिकाणी अडचण आली, कोणाला अडी अडचण आली तर निश्चितपणाने खंबीरपणाने आपल्या मागं भक्कमपणे आपला भाऊ म्हणून, मुलगा म्हणून, आपला सहकारी म्हणून त्या ठिकाणी उभं राहण्याची दानत त्या ठिकाणी मी ठेवतो. एवढंच या निमित्ताने आपल्याला ठामपणाने मी सांगू इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.